अमरावतीच्या परतवाडातील लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भातील या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदच्या बर्देला हजेरी लावणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केलेली आहे। यामध्ये तपासात अडचणी येऊ नये म्हणून एपीआय सलीम शेख, पोलीस शिपाई शुभम वर्मा आणि मयूर गुरव यांना निलंबित करण्यात आलेले आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू केला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अनिरुद्ध, अयान अहमदच्या बर्थडेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्याच्यामध्ये काही पोलिसांचे व्हिडिओ देखील होते। या त्या पोलिसांवर आता कारवाई झालेली आहे। जर पाहिलं तर अयान अहमद जो आहे याच्या वाढदिवसाला 3 पोलिसांनी जी आहे ती हजेरी लावलेली होती आणि यामध्ये एक एपीआय आणि 2 शिपाई हवालदार जो आहे यांचा समावेश होता। आणि त्यामुळे आता ह्या तीनही, एका अधिकारी आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा जो आहे तो आता अखेर अमरावतीचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत त्यांचं निलंबन केलेलं आहे आणि त्यामुळे या तिघांवरही आता कारवाई जी आहे ती केल्याचं पोलिसांनी पाहायला मिळत आहे। कारण यांच्या बर्थडे पार्टीला जे आहे त्यांनी हजेरी लावली होती आणि यांना कुठेतरी आता ते प्रकरण भोवल्याचं जे आहे ते बोललं जात आहे आणि त्यामुळे आता अजून काय नेमकी कारवाई या प्रकरणात केली जाते किंवा अजून काय याच्यातून पुढे येते हे पाहणं देखील आता खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।